ऋषी शेलार गोलंदाजी ट्रॅकवर. कदाचित 12वा प्रतिनिधीचा नंबर वाढला असेल असं वाटतं. पेनल्टीचा सामना नक्कीच करावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. त्या 2 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण बंटी स्पोर्ट बोरिवलीच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत. ड्रेस कोड सारखा नाहीये. मॅचला सुरुवात. ऋषी राईट अँड ओव्हर द विकेटने चंद्रकांतसाठी. पहिलाच बॉल ऑन सेटला उडवलाय. बॉल हवेत मिड विकेटमध्ये शतरक्षक जे जालं रचलं होतं त्यामध्ये अडकवलंय फलंदाज चंद्रकांतला आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळवून दिली ऋषीने. फलंदाज बाद चंद्रकांत. चांगला झेल प्रतीकच्या माध्यमातून डीप मिड विकेट मध्ये. खरं तर आपण पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सातत्याने लॉंग ऑन आणि लॉंग ऑफला पाहतो, परंतु ऋषीने हे जालं रचलं होतं. ज्या लेंथने बॉल टाकला त्याला देखील माहित होतं की बॅटर ऑन साईडला क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न करेल. डीप मिड विकेटमध्ये शतरक्षक होता छोट्या, त्याच्या हातामध्ये झेल. जर्सी क्रमांक 45 छोट्याने चांगला झेल पकडला आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन डकचा शिकार ठरलाय चंद्रकांत. नवीन बॅटर गिरीश पाटील सुजितची साथ देण्यासाठी. आता ही साथ कशी दिली जाईल, जोडीदार खूप महत्वाचा आहे. जोडी महत्वाची असते. पॉवर प्लेच्या ओव्हरपासून जर एक चांगली जोडी तयार झाली, चांगली पार्टनरशिप जर झाली तर चांगल्या धावा बनतात. विकेट मिळवली ऋषीने. यानंतर श्रावण भोकरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा आपण सज्ज राहायचे. पहिल्या इनिंगनंतर आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थिती दाखवायची. कडक ऊन आहे, ही मॅच देखील कडक होऊ शकते. गिरीश पाटील स्ट्राईक एंडवर. यावेळेस उडवलाय मिस टायमिंग. बॅटच्या अगदी वर लागला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून उडवलाय. शतरक्षक पाटला करतील. शर्यत आहे आणि अखेरकार शर्यत जिंकलाय. अडवलं बॉलला. 2 धावा येतील बॅटर गिरीश पाटीलच्या खात्यामध्ये. चौकाराचं रक्षण जरूर केलंय. 2 धावांनी खातं ओपन झालं बंटी स्पोर्ट बोरिवली टीमचं. पहिला बॉल विकेट आले. दुसऱ्या बॉलवर 2 धावा. 2 बॉलमध्ये 2 धावा देत असताना ऋषीने एक सिंगल धाव आपल्या खात्यामध्ये, एक सिंगल विकेट आपल्या खात्यामध्ये जमा केली आहे ओव्हर द विकेटने. ओव्हर पिच होता. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत पॉइंट मध्ये. शतरक्षक बॉलच्या खाली. सोपा झेल सोडलाय. सोपा होता, अगदी सरळ देखील होता, समोरच होता. लूज फिल्डिंग. बॉल अगदी हातामध्ये पडला आणि त्याच्यानंतर तो उडला आणि पुन्हा मैदानाला स्पर्श करत असताना तोपर्यंत सिंगल येते. खराब शतरक्षण पाहायला मिळालं पॉइंटच्या शतरक्षकाच्या माध्यमातून. नाराज असेल गोलंदाज. ज्यावेळेस कॅच सुटली जाते त्यावेळेस त्याचा आत्मविश्वास देखील गमावला जातो आणि आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नाहीत, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा मिळत असते. पुढचा बॉल स्वीप केलाय. बॉलला पाठवले थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. हा कडक चौकार. तेरा रंग बल्ले बल्ले, तेरी चाल बल्ले बल्ले, तेरा रूप. इको स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून बक्षीस पुरस्कृत केलेले आहेत. स्वप्नीलजी गोरले या ठिकाणी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत. फॅमिलीज आपल्याच फॉलो थ्रू मध्ये संरक्षण पाहायला मिळतं. स्वप्नीलजी गोरले यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचे. एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला बॅटर सुजीतच्या माध्यमातून. रिव्हर्स स्वीप आपल्याला पाहायला मिळालं होतं. शेवटचा बॉल शिल्लक. प्रवीणजी पष्टे या ठिकाणी जोडलेले, त्यांचं देखील सहकार्य स्पर्धेला लाभले गेले. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचे. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न. बॉल हवेत खेळपट्टीच्या बाजूला. गोलंदाज बॉलच्या खाली आणि विकेटचं पतन. दुसरा झटका लागले बंटी स्पोर्ट बोरिवली टीमला. फलंदाज बाद सुजित. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. 6 वर 2 विकेट. चांगली पाहायला मिळाली पॉवर मध्ये
पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटक राहिले. जरूर एक मोठा फटका चौकार खर्च केला होता, परंतु 2 विकेट ऋषी शेलारने आपल्या नाबावर मिळवून दिलेत. 6 वर 2 विकेट. वाबेकर टीमसाठी आता सुवर्ण संधी असेल. विकेटची हॅट्रिक घेतली, 3 बॉल डॉट आले, तरी देखील या स्पर्धेचे आयोजक कुक्काबाई उमेशची खतोरे, माजी उपसरपंच बोकरी गावचे यांच्या माध्यमातून 1000 रुपये दिले जातील. विद्यमान उपसरपंच आहेत, तर डॉट बॉल आले तरी देखील 1000 रुपये दिले जातील. पैशाचा आता पाऊस पडत असताना गोलंदाजी करणाऱ्या टीमवर पहिले षटक चांगलं राहिलं. 6 धावा खर्च करत असताना 2 विकेट घेतल्या. दुसरं ओव्हर, पहिलाच बॉल हुक केलाय, उडवलाय, बॉलला पाठवले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. कडक षटकार. बॉलवर प्रतीकचं स्वागत केलं फलंदाज गिरीश पाटीलने. गिरीश का गाना सुनेगा, एक षटकार तर जरूर आलाय. त्यानंतर दबावमध्ये गोलंदाजी होत असताना षटकारानंतर बॉल एस्टर्न पासून दूर टाकला असं म्हणावं लागेल. बॉल पडघा बोरिवलीमध्ये, स्टंप बॅटर कुक्सा बोरिवलीमध्ये. बोरिवली संघ देखील खेळतोय. वाईट बॉल, एक्स्ट्राच्या मतीने टीमची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचते. ओव्हर पिच होता, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची एज बॉल चालले, स्लिप मध्ये सिंगल येते. पेनल्टीच्या 2 धाबा अजूनही ऍड केलेल्या नाहीयेत. पहिल्या ओव्हरला 7 धाबा आल्या होत्या. दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकार आला, त्याच्यानंतर सिंगल आली. पेनल्टीच्या धाबा ऍड केल्यानंतर टीमची धावसंख्या सुधारित धावसंख्या 16 वर जाऊन पोहोचली. आणि एक एक्स्ट्रा व्हाईट धाव देखील टाकली, म्हणजेच अजून एक ऍड होईल. 17 धावा धावपलकावर जाऊन पोहोचल्यात. चांगल्या धावा जमा झाल्या. दुसरं षटक प्रगती पथावर आहे. स्ट्राइक एंडवर प्रतीक साठी लेन चांगली होती, ट्राय केलाय, कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक नाहीयेत, गोलंदाज स्वतः पोहोचेल, 1 धाव येते. सुरुवातीलाच 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये ऋषी शेलारने मिळवून दिल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवायला सुरुवात केली. प्रतीकचं षटकाराने स्वागत केलं, त्यानंतर सिंगल आली, पुन्हा वाईट टाकला, त्यानंतर पुन्हा सिंगल आपल्याला पाहायला मिळते. टीमची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 17 वर. 18 धावा. राईट हँड ओव्हर द विकेटने प्रतीक गिरीश पाटील साठी. ओव्हर पिच समोर बॉटमॅनचा वापर करत असताना लॉफ केलाय, बॉलला पाठवले सीमारेषेच्या पलीकडे. उत्तुंग षटकार. आदाबींच्या मदतीने वेगाने पुढे जात असताना टीमची धावसंख्या 24 वर. 2 विकेट जरूर दिलेत. टीमचे कॅप्टन ऋषीने काहीतरी कानमंत्र दिलेत गोलंदाज प्रतीकला, कारण का या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके सजवलेत. गिरीश पाटीलच्या बॅटमधून एक आला होता, प्रतीकच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. 2 विकेट गेलेत, परंतु 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचा बॅटर चांगली बॅटिंग करतोय. यावेळी हेलिकॉप्टर उडवायचा होता, लेन चांगली होती, व्हाईट यॉर्करचा नमुना दाखवला, डॉट बॉल. कानमंत्राचा फायदा झाला गोलंदाज प्रतीकला. यानंतरचा दुसऱ्या फेरीतील सामना आपल्याला पाहायला मिळेल. श्रावण स्पोर्ट बोकडी विपक्ष देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपाडा यांच्यामध्ये दुसऱ्या फेरीतील पहिली लढाई आपण रिपोर्टिंग करायचे. पहिल्या इनिंग नंतर लगेचच आपण नाणेफेक करणार आहोत. पुढचा बॉल फुल होता, ऑन साइडला पिकअप शॉट, बॉलला पाठवले काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा उत्तुंग षटकार पाहायला मिळाला. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला, ताकद पूर्णपणे झोकून दिली होती.
2 ओव्हरचा खेळ समाप्त आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या इनिंग मध्ये 30 वर विकेट गेले 2. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा होत्या. पेनल्टीच्या 2 धावा जरूर ऍड केल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रतीकचा अगदी घाम घातलाय. 3 षटकार त्याच्या विपक्षामध्ये पाहायला मिळाले. चांगली पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते गिरीश पाटील आणि प्रतीकच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावर ज्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅच म्हणून इको स्टार ग्रुपच्या माध्यमातून बक्षीस पुरस्कृत केलेले आहे ते स्वप्नीलजी गोरले या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना आपण सन्मानित करूयात. मी अप्पा गोरलेने मी विनंती करतो की आपण आपले शुभ असते त्यांना सन्मानित करायचे. इको स्टार ग्रुप यांच्या माध्यमातून गिफ्ट मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण पाहतोय ते स्वप्नील गोरले यांनी पुरस्कृत केलेले आहे. त्यांना आपण स्पर्धेचे शिल्पकार अप्पाजी गोरले यांच्या माध्यमातून सन्मानित करूयात. जाऊया मॅचकडे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 वर 2 विकेट. सुरुवातीला 2 विकेट पहिल्या ओव्हरमध्ये आल्या, परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये आक्रमण चढवायला सुरुवात केली. गिरीश पाटील आणि प्रतीक पाटील अक्षरशः तुटून पडलेत. चांगली बॅटिंग प्रभावित केलं. तिसऱ्या विकेटसाठी एक मोठी पार्टनरशिप असताना प्रतीक आणि गिरीश. तिसऱ्या ओव्हरची जबाबदारी रवी. स्टॅकेनवर गिरीश. कव्हर डीप मध्ये ठेवला गेले. बॅकवर्ड पॉईंट पाहायला मिळते. लॉंग ऑन लॉंग ऑफ काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग डीप मध्ये ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल ओव्हर पिच समोर समोर उडवलंय, लांब ठोकलंय आणि सांगितलं शोधून आणा. षटकाराने स्वागत केले रवीचं गिरीश पाटीलने. प्रतीक स्ट्राइक इन वर होते. प्रतीकच्या बॅट मधून हा सिक्सर. रवीचं स्वागत केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत प्रतीकने. चांगली बॅटिंग केली प्रतीकने. टीमची धावसंख्या 36 वर. एक चांगलं टोटल आता सेट झाले. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्टाईलने ड्राईव्ह केलंय. मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. समोर शतरक्षक आहेत. चांगलं शतरक्षण. 2 धाबा आपल्या टीमसाठी वाचवलेत. 2 धाबा येतील प्रदीपच्या खात्यामध्ये. टोटल जाऊन पोहोचेल ती 38 वर. सुरुवातीला वाटलं होतं की धावा येणार नाही, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये फक्त ऋषीच्या विपक्षामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि त्याच्यानंतर एक मोठी पार्टनरशिप बनवली प्रतीक आणि गिरीशने. कमी गतीचा होता. हेलिकॉप्टर स्टाईलने पुन्हा एकदा समोर उडवले. लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. बॉटमिनचा वापर चांगला केला होता मागील 2 बॉलवर प्रतीकने. पुन्हा 2 धाबा येतील. रनिंग बिटवीन द विकेट गिरीश पाटील आणि प्रतीकच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या धावा येतील त्या महत्त्वाच्या असतील हे माहिती आहे प्रतीकला. म्हणजेच प्रत्येक बॉलवर धावा जोडण्याचा प्रयत्न करतो. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावामध्ये करण्याचा प्रयत्न सुरू आहे. 3 बॉलमध्ये ओव्हरमध्ये 10 धावा खर्च झालेत. रवी लेफ्ट ओव्हर द विकेटने. फुल बॉल होता. समोर रॉफ केलाय. बॉटमॅनचा वापर करत असताना बॉलला पाठवले अगदी समोर. बाणासारखा सरळ फेकलाय. 6 धावांसाठी षटकार. बिलिले धाव फलक 46 वर. उच्चांग गाठले. फुल टॉच आणि हा देखील जाईल टोल नाक्यावर. टोल वसूल करत असताना प्रतीक्षा बॅट मधून हा 4था षटकार येतोय. या भुकरी गावाला शिवसेनेचा भगवा पडला. या भुकरी गावाला आज निवडून हो आला. महादेव आप्पा भुकरी गावाचा सरपंच झाला. डीजे प्रशांत यांच्या माध्यमातून कार्यकुशल सरपंच साहेब महादेव आप्पा गोरले यांचं गाणं आपल्याला पाहायला मिळालं. पुढचा बॉल क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. डॉट बॉलने इनिंगची समाप्ती. पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना बंटी स्पोर्ट बोरली टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 वर आणि सामना जिंकण्यासाठी 53 धावांची आवश्यकता. भोकरी गावाचे बुलंद आवाज रोहितजी गोरले या ठिकाणी जोडलेले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे नाणेफेक होणार आहे. श्रावण स्पोर्ट भोकरी विपक्ष देवयानी कंस्ट्रक्शन वारलीपडा.
स्वप्नीलजी गोरले यांना मी विनंती करेन की आपण टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून सामनावीरासाठी बक्षीस पुरस्कृत केलेलं आहे. हॅलो चेक. भोकरीचे युवा उद्योजक स्वप्नीलजी नाणेफेक करणार आहोत. 3 ओव्हरचा सामना असेल. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच भोकरी आणि त्यांच्या विपक्षामध्ये वारलीपडा. D11 भोकरी आणि दुसरीकडे महादेव आप्पा गोरले. कॉल असेल श्रावण स्पोर्ट भोकरी टीमचे कॅप्टन रोहित गोरले यांचा कॉल असेल. महादेव आप्पा गोरले आणि तेच आलंय. टॉस जिंकलेल्या कॅप्टनला आपण हे शीतपेय देणार आहोत, जे भारत जाधव यांनी पुरस्कृत केलेलं आहे. अभिनंदन. थोडीशी चर्चा करूयात. धन्यवाद मान्यवरांचा. आपण मुख्य व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. रोहित 3 ओव्हरचा सामना आहे, स्वतःच मैदान आहे. खरं तर पहिल्या फेरीपासून तुम्हाला दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाली आहे. समोर वारलीपाडा संघ आहे, तो देखील एक मजबूत संघ आहे. डिसिजन काय असेल? क्षेत्ररक्षण करू. संघ जो नेहमीच केलतो तो आहे की त्याच्यामध्ये काही बदल केलेत? नेहमी केलतो तोच आहे. फिल्डिंग स्वीकारले, कोणावर गोलंदाजीची जबाबदारी देशील आणि किती अपेक्षा असतील, किती धावनपत्र रोखण्याचा प्रयत्न असेल? सगळ्यांकडून अपेक्षा आहे. जे गोलंदाजी करतील त्यांच्या सगळ्यांकडनं 100% देतील याचीच अपेक्षा आहे आणि कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कसं वाटतं माजी सरपंच आणि उपसरपंच चषकाचं आयोजन तर खूपच चांगलं आहे आणि आपली स्पर्धा आहे. आपली स्पर्धा या प्रकारची स्पर्धा आपल्या गावामध्ये तरी पहिल्यांदा असं आयोजन पाहायला मिळतं. या आधी देखील असे आयोजन भरपूर झालेत आणि या स्पर्धेसाठी देखील मी शुभेच्छा देईल आणि धन्यवाद खेळण्याची संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. खूपच चांगलं मनोगत व्यक्त केलं. तर वारलीपाडा संघ मागची मॅच तुम्ही जिंकलीत, आता बॅटिंग करायचे. समोर भोकरी संघ आहे, त्यांचं मैदान आहे, त्यांना कानाकोपरे सर्व मैदानाचे माहीत आहेत. खेळपट्टीचा देखील त्यांच्याकडे अनुभव आहे. बॅटिंग करायचे, किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करशील? 35+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. मागील मॅचचा काय अनुभव सांग? मागे मॅचच्या चुका झाल्या, आता त्याच चुका आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांकडून अपेक्षा आहे ते प्रयत्न करा. धन्यवाद. दोन्ही कॅप्टनला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेक झाले. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय श्रावण स्मृती स्पोर्ट भोकरीने स्वीकारले. वारलीपाड्याच्या विपक्षामध्ये ही बातमी घेऊन आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये. थँक्यू. थँक्यू सो मच दीपक सुतार. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. माजी सरपंच व माजी उपसरपंच चषक 2026 मध्ये या ठिकाणी सन्माननीय गणेश भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. विद्यमान सामना आपल्या समोर वावेघर विपक्ष बंटी स्पोर्ट्स बोरिवली. वावेघर संघासमोर 53 धावांचं टार्गेट. पहिला बॉल ऋषीसाठी. हो, लवकर बॅट फिरवली आहे. थोडासा संत गतीनं टाकला गेलेला हा बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूच्या वेगाचा अंदाज नेटचा बांधता आला नाही ऋषी शेलारला. वावेघरचा हा वंडर बॉय सध्या मैदानामध्ये अनेक मैदानं गाजवलेले आहेत. आयकॉन खेळाडू म्हणून देखील त्याला मागणी असते. गोलंदाज सुजित फुलटॉस या वेळेला स्विंग केलाय. अफलातून शॉट. अगदी व्यासपीठाला सलामी देणारा हा कडक षटकार. षटकार तर आलाय आणि आता DRS ची देखील मागणी केली आहे फलंदाजानं. हो, या स्पर्धेचा पहिला DRS वापरले बॅटिंग करणाऱ्या टीमने ऋषी शेलारने. तिसऱ्या पंचांना आता कंट्रोल रूममध्ये यावं लागेल. पहिला बॉल डॉट आला होता. दुसऱ्या बॉलवर आक्रमण चढवलं. 6 धावनेशी आपल्या डावाला ऋषीने सुरुवात केली. डिसिजन पेंडिंग. तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आलेली आहे. फेअर डिलिव्हरी.
चला, बॉल थोडासा डीप होत होता आणि फलंदाजाने फ्रंटफूट देखील बराच पुढे काढलेला आहे, त्याच्यामुळे हा फेअर बॉल असेल. परंतु एक चांगला फटका, कमजोर बॉलचा फायदा उचललाय ऋषीनं. आणि ऋषीची बॅट ही बोलणं गरजेचंच असणार आहे, कारण टार्गेट फार मोठं आहे. 52 धावा बनवल्या प्रथम बॅटिंग करत असताना बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघानं. सुजित पुढचा बॉल घेऊन यावेळेला थ्रू द लाईन लॉफ्ट केलाय. आणखी एक ताकदवान फटका, बॉल सीमारेषा पलीकडे, आणखी एक षटकार. चांगला फटका समोरच्या दिशेने हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. ऋषीचा विचार केला तर नेहमीच आक्रमण पवित्र हातामध्ये घेत असताना बॅटिंग करत असतो. पहिला बॉल जरूर डॉट आला, परंतु त्यानंतर 2 वार त्याच्या बॅटमधून सुजितच्या विपक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. 53 धावाचं टार्गेट आहे आणि जी सुरुवात पाहिजे ती ऋषी करून देत असताना बाबेगिरी टीमला. सन्माननीय निलेश भोईर यांचं देखील आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता, यावेळेला मात्र बॅटच्या थोडासा आतमध्ये लागलाय, त्यामुळे एलिव्हेशन नाहीये. एकच धाव येथे मिळते. सिंगलच्या जोरावर धावसंख्या 13. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 ओव्हर्समध्ये 53 धावांचा डोंगर येथे सर करायचा आहे सामना जिंकण्याकरिता गावदेवी वावेघर संघाला. 2 दर्जेदार संघांच्या दरम्यानची लढत आहे. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघानं देखील फार इम्प्रेस केले या हंगामामध्ये. टर्न केलाय, शॉट फाईन लेगला फिल्डर आहे, फिल्डरला बीट करता आलेलं नाहीये. थोडासा आणखी दुरून खेळला असता तर कदाचित 4 धावा मिळाल्या असत्या, मात्र येतोय डॉट बॉल. स्ट्रायकिंग एंडला बॅटर प्रतीक देखील एक जबरदस्त स्ट्रोक प्लेअर आहे आणि चांगले स्ट्रोक्स खेळावे लागतील. षटकातील शेवटचा बॉल, यावेळेला सुरेख फटका आहे, ऑन द राईज, बॉलला फेकलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे, कॅल्क्युलेटेड 6. ग्रेट शॉट बाय प्रतीक. बॉल खराब नव्हता, परंतु उत्कृष्ट दर्जाचं टायमिंग आणि चांगलं टेक्निक वापरत असताना हा षटकार प्राप्त केलाय प्रतीकनं. पहिलं षटक झालंय समाप्त. सुरुवात अतिशय दमदार आहे, धमाकेदार आहे गावदेवी वावेघर संघाची. धावसंख्या बिनबाद 19. उर्वरित 2 ओव्हर्समध्ये 34 धावांची आवश्यकता. आर्यन पडवळ, आपण कॉमेंट्री बॉक्सकडे यायचंय. आर्यन पडवळ, आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये त्वरित यायचंय. चला, बोरिवली संघ जास्त वेळ खर्च करू नका, लगेच दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आपल्याला करायची आहे. आजचा पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे. याच्यानंतर द्वितीय फेरीच्या सामन्यांना सुरुवात केली जाणार आहे. म्हणजेच हा सामना संपल्यानंतर देखील आपल्याला तब्बल 7 सामने कव्हर करायचे आहेत. काल देखील 13 सामने होते. कालचा दिवस गाजवला वेताळ स्पोर्ट्स दलेपाडा संघानं. शेवटच्या मॅचमध्ये आयोजक संघ D11 भोकरी संघाला त्यांनी पराभूत केलं. अगदी रोमहर्षक ती मॅच आपल्याला पाहायला मिळाली होती. गोलंदाजीसाठी गिरीश, महत्त्वाचं हे षटक असणार आहे. गिरीश अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही सलामीवीरांनी चांगली सुरुवात केली आहे, त्यामुळेच ब्रेक थ्रूची नितांत आवश्यकता आहे बोरिवली संघाला. लवकरात लवकर ही जोडी फोडावी लागणार आहे. गिरीश पाटील पहिला बॉल घेऊन अगदी ओव्हर पिच उडवलाय, लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावा, षटकार. आहे आपण बघायला गेलो तर ऋषी शेलार, भरपूर चर्चा असते या नावाची टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आणि ते नाव आता येते गाजताना दिसते या मैदानावर भोकरीमध्ये. हा 3रा षटकार ऋषीच्या बॅटमधून. नितीनजी पडवळ यांचं आगमन झालंय, आपलं हार्दिक स्वागत आहे. हा झंझावात दीपक थांबवावा लागणार आहे. बंटी स्पोर्ट्सला जर सामना जिंकायचा असेल, मॅचमध्ये शिरकाव करायचा असेल तर ऋषीची विकेट लवकरात लवकर काढावी लागेल. परंतु थांबेल तो ऋषी कसला. आणखी एक दे दणका, आणखी एक षटकार.
जबरदस्त प्रत्युत्तर द्यायला दुसऱ्या डाबामध्ये सुरुवात केली आहे ऋषीने. तुम्ही आमच्यावर बिटा फेकल्या होत्या, 3 ओव्हरमध्ये 52 धावा जमा केल्या आणि आता दगड फेकायला सुरुवात केली ऋषीने. ऋषीच्या बॅटमधून आतापर्यंत 4 षटकार आलेत, 25 धावांचं त्याने योगदान दिले. 6 बॉल फेस करत असताना आक्रमक पवित्रा त्याने हातामध्ये घेतले आणि जोपर्यंत ऋषी आहे तोपर्यंत डोक्याची घंटी वाजत राहील. बंटी स्पोर्ट कुक्सा बोरिवली टीमसाठी त्याच्या विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. आत्तापर्यंत 8 चेंडूंचा खेळ झालेला आहे या डावामध्ये, त्यापैकी 5 षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. 4 षटकार ऋषीच्या बॅटमधून, 1 षटकार प्रतीकनं देखील ठोकलाय. सुस्थितीत जाताना दिसतोय. 53 धावांचा पाठलाग करत असताना वावेघर संघ 31 धावा फलकावर लागतायत. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 22 धावांची आवश्यकता. पूर्णपणे मॅचची हवाच काढली आहे. 4 षटकार ठोकत असताना गिरीशला सांगितले, गिरीश का गाणं सुने का, आणि तिसरा आलं तर ते गाणं देखील वाजेल. सिली पॉइंटला आता फिल्डर तैनात करण्यात आलाय. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे, उंच गेलाय, लांबी मिळेल का? येस, इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर 6. षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली आहे ऋषीने, ऋषी शेलारने. आता हा पेपर सोपा झालाय. 9 बॉल मध्ये फक्त 16 धावांची आवश्यकता. पारडं जड झाले. 18 बॉल मध्ये 53 धावांची आवश्यकता असताना ऋषीच्या बॅट मधून 5 षटकार आलेत. जबरदस्त बॅटिंग प्रभावित केलं. वावेघरच्या वाघाचा झंझावात मैदानामध्ये, वावेघरचं वादळ मैदानामध्ये घोंगावतंय. ऋषी शेलार हिज ऑन फायर. दरम्यान उर्पेची जाधव साहेब भोकरी गावचे या ठिकाणी जोडले आहेत, त्यांचे देखील सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागत. षटकारांचा धोधो पाऊस भोकरीमध्ये आता पाहायला मिळतोय. बॉल तरी कुठे टाकायचा हा प्रश्न पडलाय आता गोलंदाज गिरीशला. सलगचे 3 षटकार आलेत, भव्य दिव्य असं स्वागत त्याचं झालंय. होय, आणि बॉल आता फुटबॉल प्रमाणे दिसू लागलेत ऋषीला. चांगली हाईट आहे, मजबूत बांध्याचा फलंदाज आणि मजबूत फटके देखील त्याच्या बॅटमधून सातत्याने येत आहेत. चांगल्या बांध्याचे आणि चांगल्या बांधांवरच पाठवतोय. वावरात देखील बोलू शकता. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. याही वेळेला विकेट करायचा होता. आता मात्र फटका थोडासा फसला होता, परंतु नोमॅन्स लँडमध्ये कव्हर्समध्ये सिली पॉइंटचा फिल्डर पोहोचलाय, तोपर्यंत मिळते 1 धाव. सिंगलच्या जोरावर वावेघर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 38 वर. समीकरण 8 चेंडू आणि 15 धावा. येथून देखील कमबॅक होऊ शकतंय. 8 चेंडू 15 धावा. विकेट जर मिळाली, काही डॉट चेंडू टाकले गेले तर जरूर फलंदाजी करणाऱ्या वावेघर संघावर देखील प्रेशर निर्माण होऊ शकतं. होय, 8 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. येणारे 2 बॉल ऋषीला नॉन स्ट्राईकवर ठेवलं, डॉट बॉल काढली किंवा विकेट आली तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील गिरीशला. प्रतीक ऑन स्ट्राईक. यावेळेला आपटी दिली आहे, परंतु फार जास्त बाहेर टाकलाय. वाईटचा इशारा पंचांकडून. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा पंच करतायत. बाउन्सरचा वापर केला होता, परंतु योग्य वापर पाहायला मिळाला नाही गोलंदाज गिरीशकडून. होय, बाउन्स तर होता, परंतु उजव्याष्टीच्या बाहेर देखील खूप होता, हेच सांगितलं म्हणून वाईटचा देखील इशारा आलाय. एक्स्ट्रा धावांपासून देखील बॅटरला टीमला थोडंसं दूर ठेवावं लागतं. आज रॉबिन 11 वारलीपाडा संघानं 58 धावा सक्सेसफुली चेस केल्या होत्या आणि या मॅचमध्ये आता 53चं टार्गेट आहे. मिस टाइम फटका. विकेट किपर बॉल खाली आणि फलंदाज बाद. पहिला धक्का बसतोय प्रतीकच्या रूपात वावेघर टीमला. सामना संपलेला नाहीये. 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही प्रति चेंडू 2 धावांची सरासरी गाठायची आहे. ऋषीची विकेट येथे फार महत्वाची ठरणार आहे. ऋषीनं जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत केली आहे, परंतु त्याला देखील माहिती आहे की हा सामना अजूनही संपलेला नाहीये, त्याचं काम संपलेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये 1 डाऊन खेळण्यासाठी राहुल. शेवटचा बॉल या ओव्हरचा शिल्लक आहे. ऋषीने काही कानमंत्र दिले गेले, सांगितलं असेल जे करायचे तो तुला करून घे, कारण का शेवटच्या ओव्हरसाठी तो स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न करेल. पाहूया राहुल काय करतोय. चांगला बॉल थोडासा पुढे टाकला आणि ऑफस्टिकच्या बाहेर ठेवत असताना बॉल थोडासा खाली राहिला. बेट केलं बॅटरला. कमबॅक थोडंसं जरूर येते होताना दिसलं गोलंदाज गिरीशचं. पहिले 3 बॉल 3 षटकार आले होते, परंतु शेवटच्या 3 बॉल्सवर त्याने 2च धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केली, परंतु ओव्हरऑल खर्चिक षटक राहिलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 39. एका गड्याच्या मोबदल्यात टीम वावेघर. समीकरण 6 चेंडू आणि 14 धावा.
6 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. खेळपट्टीवर सेट झालेला आहे ऋषीच्या बॅटमधून 5 षटकार देखील आलेत. ते एकूण त्यांनी 32 धावांचं योगदान दिले आणि 6 मध्ये 14 धावांची गरज असताना ऋषी स्ट्राईक एंडवर आहे. निलेशजी भोईर मुख्य व्यासपीठावर आहे, त्यांना आपण मुख्य व्यासपीठावर सन्मानित करूयात. मी विनंती करेन उमेशजी कतोरे साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते निलेशजी भोईर साहेबांना सन्मानित करायचंय. सहा चेंडू आणि 14 धावा. रंगतदार अवस्थेत असलेली आणखी एक मॅच माजी सरपंच उपसरपंच चषक 2026 मध्ये. ऋषी ऑन स्ट्राईक. वेळ जास्त खर्च केला जात आहे. बंटी स्पोर्ट्स बोरिवली संघ लक्षात घ्या, तो आपल्याला पेनलाइज केलं जाईल. निलेशजी भोईर साहेब आपल्या मंचावर उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल, त्याचा त्यांनी स्वीकार करावा अशी त्यांना विनंती आहे. गोलंदाजीसाठी चंद्रकांत, त्याचा पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला, भव्य हिट. ऋषीच्या बॅटमधून आणखी एक षटकार. थँक्यू डीजे. सन्माननीय निलेश भोईर साहेबांना आपण सन्मानित करतोय सन्माननीय उमेश कतोरे साहेबांच्या माध्यमातून, त्यांच्या शुभ हस्ते. सिक्सर किंग मैदानामध्ये वावेकरचा आपण बघतोय. ऋषी शेलार आणि षटकारांचीच भाषा बोलतोय. अखिल शेख या फलंदाजीवर अक्षरशः फिदा झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ऋषीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. समीकरण 5 चेंडू आणि 8 धावा. सिली पॉइंट आहे मात्र काही फरक पडणार नाहीये. या वेळेला बॉलला फेकलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 मोर 6. पुढच्या मॅच मध्ये श्रावण स्पोर्ट्स बोखरी संघाला आपण ऍक्शन मध्ये बघणार आहोत आणि श्रावण स्पोर्ट्स बोखरी संघाच्या सर्व खेळाडूंचं आयोजन समितीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त फलंदाजी, एकापेक्षा एक सरस फटके, पॉवर हिटिंग, क्लीन हिटिंग काय असते ना ते दाखवून दिलंय ऋषी शेलारनं. 44 धावांवर खेळतोय. विजयासाठी फक्त 2 पाहिजेत. आणखी एक षटकार आला तर दोन्ही काम पूर्ण होतील. प्रयत्न तोच आहे. बॅटच्या थोडासा खालच्या टोकाला लागलाय. बॉल गॅप मधून चाललाय परंतु फिल्डर आहे ओ डीप मध्ये. तेथे थोडंसं अखेर फंबलिंग घडलंय. बॉल हातातून निसटला. 2 धावा मिळतील आणि याचबरोबर सामना समाप्त होत असताना नाबाद 46 धावांची खेळी केली आहे ऋषी शेलारनं. वावेघर संघानं हा सामना जिंकलाय. 53 धावांचं टार्गेट होतं. भलं मोठं टार्गेट समोर असताना मात्र काय बॅटिंग केली आहे ऋषी शेलारनं. ज्या नावाची चर्चा सध्या सगळीकडे आहे ते नाव अर्थात ऋषी शेलार आणि अगदी आपल्या नावलौकिकाला साजेसा खेळ त्याने सादर केलाय. अप्रतिम बॅटिंग. वेल डन, वेल प्लेड ऋषी शेलार. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आई गावदेवी वावेघर अँड हार्ड लक बंटी स्पोर्ट्स बोरिवली.